महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी आहे नागपूरमधून। नागपुरात ओबीसी आंदोलनाचा चौथा दिवस आहे। 13 तरुणांनी साखळी उपोषण सुरू केलं असून या कुणबी आंदोलनाला तेली, माळी आणि पोवार समाजानेही पाठिंबा दिलाय। 17 तारखेला ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा लेखी आश्वासनाची मागणी करण्यात आली आहे। हे लेखी आश्वासन मिळेपर्यंत ओबीसी नेते आंदोलनावर ठाम आहेत। मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकात गेल्या 4 दिवसांपासून जे आहे ते धरणे आंदोलन केलं जातं। गेल्या 2 दिवसापासून यामध्ये साखळी उपोषणाला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। कुठल्याही पद्धतीनं सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला बळी न पडता ओबीसी मधून जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना देऊ नये ही मागणी या निमित्तानं केली जात आहे। या आंदोलनाला जो आहे तो सुरुवातीला सर्वशाखीय कुणबी समाजाचा पाठिंबा होता, मात्र आता विदर्भातील बहुसंख्य असलेला तेली, माळी, धनगर, पवार या समाजाने देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे हे आंदोलन आता अधिक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र आहे। येत्या 17 तारखेला जे आहे ते या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। आपल्यासोबत ओबीसी नेते बबनराव तायवाड आहेत। सर, दिवसेंदिवस आपण पाहतोय की जरांगे पाटील आपल्या मागण्या ज्या आहेत त्या बदलवत आहेत। या मागण्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात? आता त्यांनी म्हटलेलं आहे की ते उपोषण सोडायला तयार आहे, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही राजांनी तिथे यावं। नाही, ते जरांगे पाटलांची जी मागणी आहे की त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजांनी तिथे यावं, ही त्यांची व्यक्तिगत मागणी आहे। त्या मागणीला आम्ही कुठेही आक्षेप घेत नाही किंवा त्याचा विरोध दर्शवत नाही, परंतु आमचा विरोध हा आहे की ओबीसी समाजातील जे आरक्षण आहे ते जरांगे पाटलांनी सरकारकडे मागणी सरसकट करू नये। त्याचप्रमाणे कुणबी समाजाचे जाती प्रमाणपत्र हे सुद्धा त्यांनी सरसकट मागण्यापद्धतीचा सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी जो 30 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे तो पण त्यांचा चुकीचा आहे। आम्ही शासनाला आमच्या या आंदोलनाच्या स्वरूपातून सर्व शाखीय कुणबी समाजाच्या आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे शासनाला आव्हान करतो, निवेदन देतो आहे की त्यांनी ज्याप्रमाणे मराठा समाजातील दखल घेण्याची भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आम्ही 65% ओबीसी समाजसुद्धा राहतो आणि अशा 65% समाजाकडे दुर्लक्षित करून आपण जरांगे पाटलांच्या अगर आंदोलनाला आणि त्यांच्या मागण्याला भीक घालत असाल तर त्याचा आम्ही निषेध करू। की रस्त्यावरची ही लढाई जी आहे ती दिवसेंदिवस तीव्र करण्यात येईल, मोर्चा काढण्यात येईल, मात्र जर यानंतरही सरकार जर जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत असेल तर ही रस्त्यावरची लढाई आता कोर्टात देखील लढाई लढण्यास तयार असल्याचं ओबीसी नेते सांगत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत। मराठा समाजाचं आंदोलन सुरू असतानाच आता ओबीसी समाजही आक्रमक झालाय। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल असा दावा त्यांनी केला आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकी अगोदरच 2 समाजात तेढ निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामधून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागण्यासाठी आता ओबीसी समाज संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेला या ठिकाणी दिसून येतोय। क्रांती चौकामध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलंय। ओबीसी व्हीजीएनटी एसबीसी समन्वय समितीच्या वतीने आंदोलन केले जाते। विशेष म्हणजे कुठल्याच परिस्थितीत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये। 2002 पासून देण्यात आलेले बोगस कुणबी मराठा ओबीसी दाखले रद्द करून ते देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करा आणि सरसकट जातीनिहाय जनगणना करा, अशा या प्रमुख मागण्या या ठिकाणी केल्या गेल्या आहेत। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देऊन निषेध व्यक्त केला जातोय आणि आपल्या हक्कासाठी या ठिकाणी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कशासाठी आपण हे आंदोलन करतायत आणि काय याचं महत्त्व आहे? आजच्या अन्नत्याग आंदोलनाचं आमची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, ओबीसीमधून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये। त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही आहे, परंतु त्यांना ते आरक्षण स्वतंत्रप्रमाणे देण्यात यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे। आणि आज या ठिकाणी आमचे 3 पदाधिकारी अन्नत्याग करण्यासाठी किती दिवसासाठी आंदोलन चालणार आहे आणि कशी पुढची दिशा काय असणार आहे? मागण्या मान्य होत नाही। ज्याप्रमाणे आता जालना येथील उपोषणासाठी मोठमोठे नेते जात आहेत,
आमच्या आंदोलनाची सुद्धा दखल या नेत्यांनी घेतली पाहिजे, ही एक आमची मागणी आहे. तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार. 2 दिवसावर मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरामध्ये येऊन ठेपली आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे विशेष महत्त्व याला आलेलं आहे. अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. बुलढाणा जिल्ह्यात आज मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली आहे. जालन्यात अंतरवाली सराठी गावात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असून त्यांना पाठिंबा म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे. दरम्यान कुठलाच अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी बुलढाणा पोलीस यंत्रणा घेताना पाहायला मिळते. तब्बल 1009 पोलीस कर्मचाऱ्यांची कुमक, 20 पोलीस निरीक्षक आणि 40 सहाय्यक पोलीस निरीक्षक असा तगडा पोलीस बंदोबस्त बुलढाणा शहरात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. बुलढाणा शहरातून जाणारी वाहतूक देखील इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. पोलिसांनी या मराठा क्रांती मोर्चा दरम्यान काय नियोजन केलंय याबद्दल पुढे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर राज्य सरकारनं मराठवाड्यातील सर्व कुणबी मराठा समाजाच्या नोंदी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मर्यादित वेळेत प्रशासनानं 8ही जिल्ह्यातील 1967 पूर्वीच्या 33,98,000 महसूल आणि शैक्षणिक अभिलेखांची तपासणी सुरू केली आणि यामध्ये केवळ 4,160 अभिलेखात कुणबी नोंद आढळली अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली. सर्व पुरावे शोधण्यासाठी अनेक अडचणी येणार आहेत आणि संपूर्ण पुरावे मिळणं हे शक्य होणार नाही आणि त्यामुळे सरकारने GR बदलला नाही तर 99% मराठ्यांना आरक्षण मिळणं अशक्यच असल्याचं दिसून येत आहे. आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक नवी दिल्लीत होते. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीत विशेष अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा होणार आहे. जागा वाटपाबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच गणेश चतुर्थीनंतर इंडिया आघाडीच्या सभा देशभरात घेतल्या जाणार आहेत. आज बैठक आहे आणि आजच अभिषेक बॅनर्जी यांना ईडीची नोटीस होऊन त्यांना समन्स दिला, आज आपण हजर राहा. हा रडीचा डाव आहे, ही बदल्याची कारवाई आहे. गेले काही वर्ष सातत्यानं अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती अशा प्रकारचं दबावाचं, सुडबुद्धीचं, अशा प्रकारच्या कारवाईचं राजकारण सुरू आहे. पुढे पाहूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की आमदार अपात्रता प्रकरणावर 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होते. यासाठी उबाटा गटाच्या आमदारांनी तयारी केली आणि ठाकरे गटाच्या 7 आमदारांनी काल आपलं म्हणणं पत्राद्वारे वकिलांमार्फत मांडलं. इतर शिल्लक 7 आमदार आज आपलं म्हणणं मांडणार आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या सुनावणीला स्वतः आमदार उपस्थित राहतील. सर्व आमदारांच्या उत्तरात एकमत राहावं यासाठी ठाकरेंनी रणनीती आखली आहे. आमचं जे काय म्हणणं आहे 14 आमदारांचं ते आमचे वकील मांडतील. त्याप्रमाणे आम्ही आमचं जे म्हणणं आहे ते आमच्या सहीनिशी अध्यक्षांकडे काल 7 आमदारांचं गेलेलं आहे. त्या 7 आमदारांचं आज आहे आणि आमचे वकील आमची बाजू मांडतील. सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे किंवा त्या निर्णयाला अनुलक्षून आम्हाला तुमच्याकडनं सुनावणी अपेक्षित आहे असं म्हणणं आम्ही त्या आमच्या याच्यामध्ये मांडलेलं आहे. पुढे बोलत अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि काँग्रेस नेते आमदार यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र ही टीका करताना आता दोन्ही बाजूंकडून पातळी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या कुऱ्हा इथल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आणि त्यांनी थेट नवनीत राणांच्या चेहऱ्यावरून टीकेची झोड उठवली. माय बापाले काही बोलली ते हिरोईन मला म्हणे तू डोमडी. अरे हाव ना डोमडी, शेतकऱ्यासारखी मी. काय त्याच्यामध्ये म्हणे तुझ्या खड्ड्यात चेहऱ्यावर खड्डे आहे म्हणे. म्हणलं हाय विठ्ठलाचं नाही आहे काय? आवाज तू कोणच्या वानाची वय लाल तोंडाचं माकड. आपण मेहनत केली की नाही मग केली या माकडाईसाठी. आणि हे म्हणते की काय म्हणते की तुम्ही पिढ्यान पिढ्या इथे आहे सेवा केली आहे, बारदाना भरलाय, तुमच्यासारखा पळवला नाही, नाटक केली नाही, खरं बोलतो.
सुद्धा सर्टिफिकेट घेऊन कधी गेलो नाही बाबा. तशी वेळ आम्हाच्यावर आणू नये आणि आली तरी आम्ही तसं करणार. या खरा सर्टिफिकेट वाला माणूस होय. पुढे बघत आज मला अनेक आमिषं दाखवली जात आहेत, चौकशीच्या धमक्या येत आहेत असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे. बघूयात त्यांनी काय म्हटलेलं आहे. आज मला अनेक आमिषं दाखवली जात आहेत, चौकशीच्या धमक्या येत आहेत, पण मी अशा धमक्यांना भीक घालणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. मालवण तहसील इथे कार्यकर्ता मेळाव्यात आमदार नाईक बोलत होते. पुढे बोलूयात कांदा अनुदान मिळत नसल्यानं लातूरमधील संतप्त शेतकऱ्यांनी भाजी मार्केटमध्ये गोंधळ घातला. सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित अनुदानाचं वाटप करावं अशी मागणी आता लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्यात आली आहे. असे जवळपास 1000-1500 शेतकरी आहेत. आम्ही एकाच गावचं नसून सुंबा, आर्णी अनेक गावचे शेतकरी इथं येऊन जमा झालेलो आहोत. आता आमची मागणी एवढीच आहे की आम्हा शेतकऱ्याची काहीही चूक नसताना आमचं अनुदान आमच्या खात्यावर पडलेलं नाही, तरी आडते असतील किंवा बाजार समितीचे माणसं असतील किंवा DROPचे साहेब असतील यांनी यांची शहानिशा करून आमचं अनुदान परत मिळावं एवढी अशी आमची कळकळीची विनंती आहे. पुढे पाहूयात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर अशी आहे की मुंबईतून भाजप 6 ट्रेन्स आणि 250 बसेस सोडणार आहे. या बस आणि ट्रेनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवत आहेत. 15 सप्टेंबरला ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची अनेकदा खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट केली जात असल्याचं दिसून येतं आणि ही लूट थांबवण्यासाठी आता वाहतूक विभागानं पुढाकार घेतला. मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्यान मनमानी भाडं आकारल्यास कारवाई करण्यात येणार आहे. परिवहन कार्यालयानं जाहीर केलेल्या नंबरवर तिकिटांच्या फोटोसह थेट तक्रार करता येणार आहे. मात्र RTOनं ठरवून दिलेले दर खूपच कमी असून त्यामुळे खासगी वाहतूकदारांचं कंबरडं मोडणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जर जास्त कोणी भाडे वसुली केले तर त्या आपल्या प्रवाशांनी आमचा जो मेल ID दिलेला आहे तसेच माझा WhatsApp क्रमांक दिलेला आहे, याच्यावर जर कंप्लेंट केली त्याचा तिकीट आणि त्या गाडीचा नंबर त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करणार आहे. एखाद्या 750 रुपये जर तिकीट असेल तर त्यांना 5000 रुपये 4000 रुपये असं तिकिटाचं जनरल तिकीट आकारलं जातं. ही एक प्रकारचं सर्वसामान्य माणसाला लुटायचं काम जर समजा कोण करत असेल तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष उभा राहील, काँग्रेसचा कार्यकर्ता उभा राहील आणि ते हा जो प्रकार आहे आणि लुटालूट आहे ती ताबडतोब तिथल्या तिथे थांबवली जाईल असं सक्त इशारा या ठिकाणी आम्ही ट्रॅव्हल्स एजन्सी आणि बस मालकांना देत आहोत. STच्या चार्जमध्ये आणि दीडपट चार्जमध्ये 1200 रुपये तिकीट हे योग्य आहे, परंतु वन साईड सीझन असल्यामुळे वन साईड फक्त त्यामध्ये 100 रुपये जास्त घेतात हे लोक. पण आज नाही घेतले तर गाड्या तिथे आणि विकायला पाहिजे ताबडतोब आणि या धंद्यातून मोकळा. गव्हर्नमेंटला टॅक्स जातो आहे, थोडा भरत नाही. महिन्याला 18,000 रुपये टॅक्स देते गव्हर्नमेंट प्रत्येक गाडीचं लक्झरीचं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि 3 महिन्याचे पहिले पैसे भरा, धंदा नाही केला तरी पैसे भरा आणि अशा परिस्थितीत मालक हैराण झाले. ब्रेकनंतर बघूयात गणेश उत्सवाच्या निमित्ताने चाकरमान्यांची पावलं आता कोकणात वळायला सुरुवात झाली आहे. मुंबई LTTहून पहिली गणपती स्पेशल ट्रेन रत्नागिरीत दाखल झाली. कोकण रेल्वे मार्गावर 325हून अधिक गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन या मार्गावर धावणार आहेत. पुढच्या काही दिवसात 6 ते 7 लाख भाविक कोकणात गणेश उत्सवासाठी येण्याचा अंदाज आहे. गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आता चाकरमानी यायला सुरुवात झालेली आहे. आज कोकणात पहिली ट्रेन जी आहे गणेशोत्सवातली हॉलिडे एक्सप्रेस किंवा गणपती स्पेशल जी आहे ती आता प्लॅटफॉर्म नंबर 1ला आलेली आहे. आपण जर बघितलं तर ही LTTवरून सुटलेली गाडी आहे. LTT कुडाळ अशा या गाडीला बोर्ड लावलेला आहे आणि गणपती स्पेशल गाडी म्हणून आज पहिली गाडी जी आहे ही रत्नागिरी स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे आणि ह्याच्यातून आता अनेक चाकरमानी देखील खाली उतरलेले आहेत कारण आता गणपतीला फक्त 5
ते 6 दिवस राहिलेले आहेत आणि पूर्व तयारी करण्यासाठी चाकरमानी जे आहेत हे 5 ते 6 दिवस अगोदर रत्नागिरीमध्ये दाखल होत असतात. नुसती गणपती स्पेशल मुंबईतूनच नाही तर पुणे असेल किंवा जामनगर असेल या ठिकाणाहून देखील ट्रेन ज्या आहेत या कोकणात येणार आहेत आणि कोकणातले जे चाकरमानी बाहेर गावी आहेत त्यांना आता कुठेतरी एक चांगला दिलासा मिळणार आहे. जरी असं असलं तरी ह्या ट्रेन ज्या आहेत त्या पूर्णपणे हाऊसफुल असून यांची तिकीटं जी आहेत ही वेटिंगवर आहेत आणि वेटिंगवर जरी असली तरी चाकरमानी जे आहेत हे कोणत्या ना कोणत्या वाहनानं ह्या ठिकाणी येत असतात आणि आपल्या बाप्पाचा उत्सव जो आहे हा उत्साहात आणि आनंदात साजरा करत असतात. आणि जर बघितलं तर ही ट्रेन जी आहे ही आता इथे आलेली आहे आणि आजपासून चाकरमानी कोकणात यायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. चला, पहिली ट्रेन जी आहे ती कोकणात दाखल झाली आहे, त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोरया म्हणूयात आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.